नमस्कार, मी रचना विचारे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपला आजचा विषय आहे वास्तुशास्त्र आणि राजकारणातील यशापयश, आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत आज आपल्याला पंडित शिवकुमार श्री सर. नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत. पंडितजींना गेल्या 20 वर्षांपासून वास्तुशास्त्र आणि कुंडली या विषयाचा अनुभव आहे. तसंच पंडितजी स्वतः इंजिनियर असून जगप्रसिद्ध लिमिटेड कंपनीत रोबोटसाठी मेंटेनन्स इन्चार्ज म्हणून काम करतात. आपला आजचा विषय आहे अर्थातच वास्तुशास्त्र आणि राजकारणातील यशापयश. आणि जर या विषयासंदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या मनात जर काही शंका उद्भवत असतील, तर त्यासाठी आम्हाला निश्चितपणे फोन करा. त्यासाठी आमचा फोन नंबर तुम्ही लिहून घ्या, 02266843333. आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी मला तुम्हाला असं विचारायचं की आपला आजचा जो काही आपण विषय निवडलेला आहे वास्तुशास्त्र आणि राजकारणातील यशापयश, तो नेमका का निवडला ते तर मी तुम्हाला निश्चितपणे विचारणार आहे. पण सगळ्यात आधी मला सुरुवातीलाच विचारायचं की अध्यात्म, विज्ञान आणि वास्तुशास्त्र या तशा पाहायला गेल्या तर 3 गोष्टी आहेत, पण या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी परस्परांशी संबंध आहे का? एक्झॅक्टली 100% आहे. प्रथमतः आता येणाऱ्या दिवाळीसाठी सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. येणारा पाडवा, दिवाळी आणि त्यानंतर येणारं वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. अशा आपल्या मंगल समय आपण आता ते धर्म, अध्यात्म आणि वास्तुशास्त्र याच मुद्द्यावर बोलतोय. मी दर एपिसोडला सांगत असतो, वास्तुशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल किंवा अनेक जी शास्त्र आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये डेव्हलप झालेली आहेत, ही ऑलरेडी आहेत. त्याच्या संबंधी उदाहरण आहेत, त्याच्या संबंधी ग्रंथ आपल्याला बघायला मिळतात. ते संस्कृतमध्ये असल्यामुळे तो प्रॉब्लेम आहे आणि थोतांड वगैरे काही नाही. 101% ट्रूथ आहे. स्वतः मी इंजिनियर असल्यामुळे टेक्निकली कुठल्या गोष्टीचं अनालिसिस केल्याशिवाय आणि रोबोट सेक्शन सारख्या रोबोटसाठी मी 6 वर्ष मेंटेनन्स इन्चार्जचं काम केलेलं असल्यामुळं टेक्निकल डिटेलमध्ये व्हॉट इज द बेसिक रूट कॉज असं आमच्या त्या डिव्हिजनच्या मेन हेडनी सांगितलं होतं. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर वर सॉल्व्ह करू नका. व्हॉट इज द बेसिक रूट कॉज. आयुष्यातला प्रत्येक प्रश्न तुम्ही आज सोडवला तर गॅरंटीली तुम्हाला त्यामध्ये सक्सेस मिळेल. त्याबरोबर ते सक्सेस 100% ट्रूथवर आधारित असेल. हाच मी आयुष्यात कायम असाच विचार करत गेलो. लहान असल्यावर संस्कारामुळे पण हे विचार आले. तर आज वास्तुशास्त्र, अध्यात्म आणि विज्ञान या परस्पराच्या गोष्टी असण्यापेक्षा सगळ्या गोष्टी एकच आहेत. या कशा एक आहेत, काय त्याचं मूळ आहे तुम्हाला सांगतो. विज्ञान आणि धर्म या 2 गोष्टी ज्या आहेत, या मानवाला देवानं दिलेली देणगी आहे. म्हणजे देवाला दिलेली देणगी म्हणजे माणूस हा हुशार प्राणी आहे. बरोबर. बाकीचे जे प्राणी आहेत, कुत्रा आहे, मांजर आहे, बोकड आहे, जे काय प्राणी आहेत त्या लोकांना बुद्धी आहे का? त्यांना प्राण्यांना बुद्धी नाही. मनुष्य म्हणूनच बुद्धिवादी प्राणी असं म्हटलं जातं. बुद्धिमान आहे आणि बुद्धिमान असल्यामुळे 2 गोष्टी क्रिएट झालेल्या आहेत. एक म्हणजे काय, विज्ञान, आणि दुसरं म्हणजे काय, धर्म. आता विज्ञान आणि धर्म या 2 गोष्टीमध्ये 2 गोष्टी अजून आपल्याला बघायला मिळतात की जे मी कायम चिंतन आणि मनन हा माझा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह गोष्ट आहे की कायम मी करत असतो. कन्स्ट्रक्शन आणि डिस्ट्रक्शन या 2 गोष्टी आता बघायला मिळतात. कन्स्ट्रक्शन, उत्पत्ती, लय आणि स्थिती. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे आपलं मेन भारताचं एक गूढ प्रमाण आहे की याच्यावरच सगळं जग अवलंबून आहे. त्याचा डिस्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन या 2 गोष्टी जर बघितल्या तर विज्ञानाचा प्रकार हा ज्ञानेंद्रिय, 5 इंद्रिय जे आपल्या अंगामध्ये आहेत त्यांना तयार झालेलं म्हणजे विज्ञान. म्हणजे आपल्याला जे काय 5 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत त्या ज्ञानेंद्रियाचा वापर करून मन प्लॅन करतं की हा लाल रंग आहे, हा काळा रंग आहे, ही माझी बहीण आहे, हा माझा भाऊ आहे. काय याच्यामध्ये मन विचार करतं ज्ञानेंद्रियाच्या आधारावर. बरोबर. दॅट इज सीमित आहे. ओके, 5 इंद्रियाच्या वर जाऊ शकत नाही तुम्ही. कलर टीव्ही, ब्लॅक अँड टीव्ही फरक कसं काय? कलर टीव्ही 2च कलर देतो. त्या कलर टीव्हीला किती दाबून बटणं बिटणं काय वाटेल, तर कलर ब्लॅक अँड टीव्ही कलर टीव्ही दाखवणार आहे का? दाखवणारच नाही. अशा पद्धतीनं आपल्या ज्ञानेंद्रिय जे आहेत ती 5 ज्ञानेंद्रियाने तयार केलं म्हणजे विज्ञान आहे. त्यामुळे विज्ञान 2 पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. मी स्वतः विज्ञानाचा माणूस आहे. विज्ञानाबद्दल मला अभिमान पण आहे की वैज्ञानिक प्रगती होते पण विज्ञान म्हणजे 10वी आहे आणि अध्यात्म म्हणजे PhD आहे. सर, क्या बात आहे. खूप मोठी गोष्ट सांगितली. सांगतो कसं आहे ते पण. ओके, तर यामध्ये विज्ञान जो पार्ट आहे हा विज्ञान 2 गोष्टी करतो, कन्स्ट्रक्शन आणि डिस्ट्रक्शन दोन्ही करतो. अणुबॉम्बची निर्मिती ज्यावेळेला ओटो हान या माणसानं ह्या एक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, बघा लक्षात ठेवा, जेव्हा या गोष्टी, या जड गोष्टी मी बोलतो, जेव्हा या गोष्टी आपण विचार करतो, कुणीही काही थोतांड असं कुठल्याही गोष्टीला जर म्हणत असेल, कुठली गोष्ट काय असेल ना, आणि ती शास्त्रानुसार चालत असेल, 1000 वर्ष चालत असेल, तर कधी असं असत नाही. कुठलीही असत्य गोष्ट जास्त वेळ चालू शकत नाही. सत्य कायम चिरंतन टिकणारं असतं. ओके, तर आता हे मी बोलत जरी असेल तरी सुद्धा
आईन्स्टाईनचा मला अभ्यास आहे, प्लांकचा मला अभ्यास आहे, युक्लिडचा मला अभ्यास आहे आणि सगळे जे काही शास्त्रज्ञ झालेले आहेत, अणुचा शोध लावला असो, न्यूटन कोणी असू दे, या सगळ्यांचे ग्रंथ, या सगळ्या आत्मचरित्र, या सगळ्या माझ्या समोर पण आहे. या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. या गोष्टीचा अभ्यास ज्यावेळेला आपण करतो ना, तेव्हा तुम्हाला कळतं की आपलं भारतीय संस्कृती पॉवरफुल आहे. पण तुम्हाला भारतीय संस्कृतीतून कळलं पाहिजे. एकाच वेळेला दोन्ही गोष्टी केलं तर तुम्हाला कळतं. तुम्ही एकच गोष्टी करत बसल्यावर काही होत नाही. मी उदाहरण तुम्हाला सांगतो. एखादा म्हणून इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे. आता मेकॅनिकल इंजिनियर म्हटलं की गाडी चालते, गाडी म्हणजे सगळं आहे आणि डॉक्टर विक्टर काय नाही, MBBS वगैरे काय नाही, इंजिनिअरिंगच सगळं आहे. डॉक्टर वगैरे हा काय प्रकारच असत नाही. त्याला डॉक्टर काय म्हणेल की मी जे काय माझं शास्त्र आहे, शास्त्र वेगळं आहे, तू शिकून बघ ना. बरोबर. तुझ्यामध्ये गाडी कशी चालते, माझ्यामध्ये माणूस चालतो. तुझ्या गाडीमध्ये पेट्रोल घातल्यामुळे तू गाडी चालते, एनर्जी डेव्हलप होते. माझ्या म्हणजे चेतना आहे, चैतन्य म्हणून माणूस चालतो. बरोबर. तो गाडी जोरात पळते, माणूस जोरात चालतो. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. एक विज्ञानात तयार केलेल्या आणि एका देवानं तयार केलेली आहे. म्हणजे दोन्ही तरी एकमेकांना कधी पटेल जेव्हा तुम्हाला त्याचा अभ्यास केल्याशिवाय या गोष्टी तुम्हाला पटू शकत नाही. निश्चितपणे. आणि कन्स्ट्रक्शन डिस्ट्रक्शन मध्ये मी ऑटोहानचं नाव जे घेतलं त्यामध्ये असा पॉइंट आहे, जेव्हा ते लिहिलेलं आहे माझ्याकडे, त्यामध्ये 1945 जेव्हा हिरोशिमा नागासाकी बॉम्ब टाकला ज्यावेळेला, तेव्हा त्या दरम्यानच्या काळामध्ये माणूस ढळाढळ रडला आणि पुढे 30 वर्ष त्या माणसानं त्या शास्त्रज्ञानं कशावरही काम केलं नाही ह्याच्यावर, कुठल्या ह्याच्यावर, अण्वस्त्राच्या कुठल्याही पॉइंटवर. कारण विध्वंस अशा पद्धतीने होईल हे माहितच नव्हतं. एक्झॅक्टली. ते काय म्हटले की हे जे विध्वंस झालेले, म्हणजे शास्त्र दोन गोष्टी करतं, विज्ञान दोन गोष्टी करतं. तुम्हाला चांगल्या गोष्टी पण देतं की ज्या अणूचा वापर करून बऱ्याच गोष्टी तुम्ही पॉवर तयार करू शकता आणि तुम्ही असा मोठा बॉम्ब तयार करू शकता. आजची परिस्थिती अशी आहे, आज इंटरनेटचं माध्यम आहे. व्हॉट्सअपला तुम्ही बघता, इंटरनेट सगळं जगामध्ये दिसतं. या इंटरनेटचा वापर चांगला पण होतो आणि याच इंटरनेटचा वापर अतिरेकी लोक पण करतात. अगदी खरं सर. विज्ञानच्या दोन गोष्टी आहेत, कन्स्ट्रक्शन आणि डिस्ट्रक्शन. फक्त अध्यात्माची एकच गोष्ट आहे, ओनली कन्स्ट्रक्शन. अध्यात्मामध्ये एकच गोष्ट होते की माणूस फक्त चांगल्याच गोष्टीचा विचार करू शकतो आणि चांगल्याच गोष्टीचा विचार करा असं प्रत्येक धर्माने सांगितलंय. मग ते मुस्लिम धर्म असू दे, हिंदू धर्म असू दे, ख्रिश्चन धर्म असू दे, जैन धर्म असू दे, या सगळ्या धर्मांचं एकच आहे की एकमेकावर प्रेम करा, एकमेकांना सांभाळून घ्या, जास्तीत जास्त दुसऱ्यांची मदत करा आणि प्रेमानं वागा, आपुलकीनं वागा, माणसाला माणुसकीप्रमाणे वागा, असं शिकवलेलं आहे. अधर्म जो आहे, धर्म जो आहे, धर्मामध्ये कन्स्ट्रक्शन हा एकच पॉइंट येतो. पुढच्या पॉइंटला मी येतो आता, असं की 10वी आहे विज्ञान आणि PhD आहे अध्यात्म. म्हणजे मी असं विचार केला की मी इंजिनियर स्वतः 10वी झाल्यानंतर मी 10वी झाल्यानंतर मला इंजिनियर व्हायचं असेल तर आय हॅव टू स्टडी ना. आता मी म्हटलं मला थिअरी ऑफ ॲटम मला माहिती आहे किंवा HD हायड्रोलिक मला माहिती आहे, मेकॅनिकल मला माहिती आहे, मी शिकलो काय डेरिव्हेटिव्ह, ट्रिपल इंटिग्रेशन, या गोष्टी आम्ही इंजिनिअरिंगला शिकलो. हे 10वीच्या मुलाला मी सांगाल तर काय कळणार आहे का? नाही. 10वीचा मुलगा म्हटला नाही मला पण इंजिनियर व्हायचं, पण 10वीचा अभ्यास करूनच मला इंजिनियर व्हायचं. इट कांट. तुम्हाला अपग्रेडेशन, तुम्हाला जास्त शिकायला पाहिजे. वैज्ञानिक प्रगती करून जर तुम्ही वरच्या उच्च लेवलला जाणार असाल तर तुम्हाला अध्यात्माचा अभ्यास वैज्ञानिकतेने केल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही, असं मी म्हणत नाही, असं डॉक्टर भटकर म्हणतात. डॉक्टर भटकर ज्यांनी स्वतः परमाणू म्हणजे पहिलं सुपर कॉम्प्युटर जगातला निर्माण केलेला जो व्यक्ती आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की अध्यात्म आणि विज्ञान या दोघांचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही अनेक गोष्टी आयुष्यात साध्य करू शकता आणि या तुम्ही मिळवू शकता. त्यामुळं अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. एक थोड्या ह्याच्यामध्ये मी एक आईन्स्टाईनचं एक वाक्य वाचून दाखवतो. म्हणजे आईन्स्टाईनला काही तोड नाहीये. म्हणजे आपले ज्ञानेश्वर महाराज जसे आहेत ऋषितुल्य, तसं मी आईन्स्टाईन ऋषितुल्य आपल्या विज्ञानामध्ये मानतो. कारण तुम्ही जेव्हा वाचता त्यांचं तत्वज्ञान, तुम्हाला पहिलं तर 10-15 मिनिटं तुम्ही अक्षरशः तुम्हाला झेपत नाही. म्हणजे कंटिन्युअस वाचल्यानंतर तुम्हाला कळतं. दोन वाक्य वाचून दाखवतो. आईन्स्टाईन देवापर्यंत कसा पोहोचला होता आणि निसर्गाची कमिया त्यांनी कशी, हे आईन्स्टाईनचं विषय पुस्तक आहे. यात बऱ्याच गोष्टी असे कितीतरी पुस्तक माझ्याकडे आहेत. यामध्ये लिहिलेले विज्ञान आणि धर्म यातील हा आंतरिक संबंध सूत्र रूपाने शब्दांकित करायचा झाल्यास मी म्हणेन, धर्म यातील हा आंतरिक संबंध सूत्र रूपाने शब्दांकित करायला मी म्हणेन, धर्माविना विज्ञान पांगळे आहे, विज्ञानाविना धर्म आंधळा आहे. आईन्स्टाईनच्या या चिंतनावर अधिक भाषा आवश्यकता नाही. आणि दुसरं पुढे अजून म्हटलेलं आहे, चिरंतन तत्वाचा साक्षात्कार होणे, म्हणजे देव पावणे म्हणतो आपण. चिरंतन तत्वाचा साक्षात्कार होणे हीच जीवनातील नितांत सुंदर अनुभूती आहे. या अवर्णनीय अनुभूतीतून उमलणारे सद्भाव आणि प्रेरणा हेच कला आणि विज्ञान यांचे मूल स्रोत आहेत, ज्याचे यथार्थ स्वरूप आपल्या ज्ञानेंद्रियाच्या आवाक्यात सामावू शकत नाही.
ज्या प्रगाढ प्रज्ञेची आणि दीप्तिमंत सौंदर्याची केवळ अंधुकशी शलाकाच आपल्या मनाच्या कक्षेत येऊ शकते, त्या चिरंतन अस्तित्वाची जाणीव आणि त्याच्या अनुभूतीतून उमलणारे सद्भाव हाच धार्मिकतेचा केंद्रबिंदू आहे. असं अशाच पद्धतीने पूर्ण अख्खं पुस्तक अवघड आहे, कारण थेरी ऑफ रिलेटिव्हिटी, क्वांटम थेरी या गोष्टी सगळ्यात दिलेल्या आहेत त्यामध्ये. आणि मी वयाच्या 19व्या वर्षी, मी लहान असल्यापासून या गोष्टी संशोधन करतो आणि काही काही लिहित असतो. कारण माझं वय होतं 19 वर्ष. 20 जुलै 1991ला मी लिहिलेलं आहे, मी इंजिनिअरिंगला असताना. हे तुम्हाला लक्षात येईल की जुनं पेज आहे, असे बरेच लिहिलेले पुस्तक आहेत. प्राचीन भारतीय संस्कृतीकडे ग्रंथामधील माहितीकडे आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता आज वैज्ञानिक जगामध्ये आढळलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे इतक्या वेगाने मिळतील की आणखी एका शतकामध्ये एक नव्हे अनेक पृथ्वी आपण शोधू शकू व तेथील मानवांना आपले मित्र बनवू शकू. तारीख टाकलेली आहे 20/7/1991 ॲट द एज ऑफ 19. म्हणजे सांगायचा उद्देश काय, मी काही वास्तुशास्त्र किंवा ह्या मध्येच चालू केले नाही, अशातला भाग नाही. हा लहान असल्याने चिंतनाचा भाग आहे. देशाचं जगाचं कल्याण करणं, भारताला पॉवरफुल होणं लहान असल्यापासून हा माझा उद्देश होता. आणि धर्म, वास्तुशास्त्र आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी सगळ्या मिक्स झालेल्या आहेत. पुढे काय आपण बघू कशाबद्दल. निश्चितच सर, हा एक कुठेतरी चांगला मानस, चांगला हेतू ठेवून तुम्ही खरं तर या विषयाचा कुठेतरी अभ्यास करायला सुरुवात केली. आणि अर्थातच आजचा तुमचा अनुभव एवढं सगळं सांगतो, ज्या पद्धतीने तुम्ही आज एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगत होतात ते बघून खरंच मीही भारावलेले अर्थातच. आणि जसा आपला आजचा विषय आहे तो म्हणजे वास्तुशास्त्र आणि राजकारणातील यशापयश, मला वाटतं कुठे भारताच्या अनुषंगाने मला वाटतं खरं तर आजचा हा विषय तुम्ही घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढेही आपल्याला खरं तर ही चर्चा अशीच सुरू ठेवायची. पण पुन्हा एकदा इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला आजचा विषय आहे वास्तुशास्त्र आणि राजकारणातील यशापयश. आणि त्याच अनुषंगाने मला खरं तर पुढचा प्रश्न सरांना विचारायचा आहे. सर, मगाशी आपण अध्यात्म, विज्ञान आणि वास्तुशास्त्र यांची परस्परांशी कशी सांगड घातली जाते किंवा त्यांचा परस्परांशी नेमका काय संबंध आहे हे तुम्ही आम्हाला अगदी उदाहरणांसहित पटवून सांगितलेलं आहे. निश्चितपणे जशी तुमची मतं मला पटली आहेत तशी आपल्या प्रेक्षकांनाही निश्चितच पटली असेल. आजचा जो काही आपला विषय आहे हा खरं तर सर कुठेतरी कठीण विषय मला वाटतोय, पर्यायाने इतरांनाही वाटत असेल. नेमका हा विषय निवडण्यामागचं काय कारण आहे? पहिला मुद्दा यात एक गोष्ट आहे की हा विषय निवडण्यामागचं कारण काय आहे आणि हा विषय तयार कसा झाला. हा क्वेश्चन जो आहे, क्वेश्चन तयार झाला आणि हा प्रॉब्लेम राजकारणात जे काय वास्तुशास्त्रानुसार घडामोडी होतात काय बोलणारच आहे. इंग्रजांच्यामुळे या सब्जेक्टला मी आलो. इनडायरेक्ट उत्तर. अच्छा, लोकांना आश्चर्य वाटलं इंग्रजांच्यामुळे या सब्जेक्टला कसा आलो. आणि नंबर 2 म्हणजे लहान असल्यामुळे जिद्द आणि इच्छा, आणि प्रत्येक भारतीयामध्ये हे असायलाच पाहिजे की ज्या भारताचा आपण नागरिक आहे त्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिलेले आहे, डायरेक्ट सोळावर गेलेले आहेत, अनेक मोठा इतिहास आपल्या समोर आहे. तर या भारताचा आदर करणं आणि त्याच्यासाठी जीवनदान करण्याची ताकद असणं आणि त्याला रिस्पेक्ट करणं, त्याच्या संस्कृतीकडे प्रेमानं बघणं आणि त्या संस्कृतीचा आचार विचार आपल्यामध्ये बाळगणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे मी इंग्रजांच्यामुळं हा विषय का घेतला असा डायरेक्ट खूप इनडायरेक्ट आन्सर दिलं तुम्हाला. मी कारण सांगतो की इंग्रज लोक खूप हुशार होते. कारण त्याचं हुशारत्व आपल्या अशावरून कळून येतं. कारण आपण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पण त्यांनी जे पूल बांधलेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये 100 वर्ष अजून पण ते टिकलेले आहेत. त्यांनी बांधलेले पूल अजून टिकलेले आहेत. आपल्याच काही पुलांचा प्रॉब्लेम झालेला आहे पण त्यांनी बांधलेले पूल टिकलेले आहेत. आणि 100 वर्षानंतर ते आलेले आहेत तिथे आणि त्यांनी लेटर दिलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला की आम्ही 100 वर्षापूर्वी हे पूल बांधला होता, आता ही जी मुदत संपलेली आहे त्यामुळे या पुलाचा आपण विचार करा असं टेक्निकल अनालिसिस त्यांनी दिलं. हे सत्य बरेच सगळ्या जगाला माहिती आहे, अनेक वेळा पेपरमध्ये वाचलेलं पण मी आहे. आफ्टर तुम्हाला हे इंडिपेंडन्स मिळाल्यानंतरची गोष्ट आहे. इतके प्लॅन्ड लोक होते, त्यांनी इतकं चांगलं मस्तपैकी रेल्वेचं जाळं पसरून ठेवलेलं आहे आणि या इतक्या चांगल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. मात्र यांनी या 150 वर्ष राज्य केलं आणि राज्य करताना काय करायला पाहिजे, काय प्लॅन करून त्यांनी केलं आणि या विचित्र विचारांनी भारतीय संस्कृतीला कसं टार्गेट करून भारतीयावर राज्य करण्यासाठी काय केलं तर भारतीयावर राज्य करू शकतो या गोष्टीचं उदाहरण मी तुम्हाला देतो. 1835 2 ऑक्टोबर 1835 साली
लॉर्ड मॅकले ह्यानं अड्रेस टू ब्रिटिश पार्लमेंट ऑन 2 फेब्रुवारी 1835 1835 साली लॉर्ड मॅकले ब्रिटिश पार्लमेंटमध्ये यांनी काय म्हटलेलं आहे हे वाचतो आणि सगळ्यांनी व्यवस्थित ऐका, म्हणजे आपली आज का परिस्थिती आहे आपल्याला कळेल. I have traveled across the length and breadth of India, and I have not seen one person who is beggar. आज आपली काय कंडिशन आहे? Who is beggar? Who is a thief? Such wealth I have seen in this country. Such high moral values, people of such a caliber that I do not think we would ever conquer this country unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage. And therefore I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English good and greater than their own, they will lose their self-esteem, their native culture, and they will become what we want them, a truly dominated nation. काय पाहिजे? आजची कंडिशन काय? ह्यांनी प्लॅन केलं ह्या कल्चरला संपवण्यासाठी इंग्लिश घुसडल्याशिवाय अजिबात उपयोग होणार नाही. ह्यांच्या कल्चरवर मात करायला पाहिजे, यांना सांगायला पाहिजे इंग्लिश म्हणजेच ग्रेट आहे, इंग्लिश शिवाय काही नाहीये. आणि आपला जगात श्रीमंत असणारा देश आज गरीब म्हणायची पाळी कशामुळे आली? यांच्या प्लॅनिंग मुळे आली. पूर्णपणे भारतीय संस्कृतीला कसं पायाखाली ब्रिटिश पार्लमेंट डायरेक्ट तिने आता इंटरनेटवर जा तुम्ही 1935 टाका आणि तुम्ही बघा. प्रत्येक भारतीयाला असा म्हणजे राग यायला पाहिजे म्हणून भारतीयांनी जीवदान आणि बलिदान दिले. आपण या कंडिशनला आज इथं आहे. म्हणून अध्यात्माला आणि कुठल्याही गोष्टीला थोतांड म्हणण्याऐवजी भारतीय संस्कृती कशी वाचवायची ते बघणं पहिल्यांदा गरजेचं आहे. आपल्याला भारतीय लोकांना आपल्या भाषेसंबंधी आपल्या संस्कारासंबंधी अभिमान असणं गरजेचं आहे. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. दुसरा कुठलाही देश आपल्यावर आक्रमण करून सहजासहजी घेऊन जाईल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आज हा विषयाला धरून जरी वेगळा सब्जेक्ट जरी असेल तर माझ्या डोक्यात कायम 24 आवर्स एवढं एकच असतं की भारताला कशा पद्धतीने स्ट्रॉंग करावं आणि सगळ्यांच्या डोक्यात हेच असायला पाहिजे. वास्तुशास्त्र, बिझनेस, कन्सल्टन्सी हा दिस अपार्ट हे ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळत जाईल तुमचं इंटेन्शन जर पर्यंत क्लिअर असेल. आयुष्यात कधीही पुढे येण्यासाठी माणसाचं इंटेन्शन खूप क्लिअर लागतं. तुम्हाला बिझनेस करायचं पुढे आला यू कॅन अर्न मनी, बट सेल्फ एस्टीमचं काय? तुम्ही टार्गेट मोठं ठेवा, 100% छोटी टार्गेट तुमच्या आपोआप पायात येत जातात. म्हणून सांगायचा उद्देश काय आपली म्हणजे इंग्रजामुळे या सब्जेक्टकडे काय आलो की आपलं भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होण्याचं कारणीभूत कोण जे आहेत ते इंग्रज आहेत आणि तेच इंग्रजी टिमकी आपण वाजवणं बरोबर नाही. दुसरा मी मुद्दा यामुळे असं मांडायचा माझा विचार आहे तो म्हणजे आपण भारत माता की जय, भारत माता देश आहे, आम्ही सारे भारतीय आहे, आपण भाषा जे करतो आणि लिहिताना इंडिया का लिहितो? हा सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे. आपण भारतीय आहे ना. आता गंमत कशी होते तुम्ही बोलताना भारत, मी आज मराठी बोलतो, कोण बंगाली बोलतो, कोण गुजराती बोलतो, शेवटी इंग्लिशमध्ये आपण लिहिताना इंडियाच लिहितो. आज सगळे फॉर्म्स, गव्हर्नमेंट ऑफिसेस, प्रायव्हेट ऑफिसेस, IT सेक्टर, बँक क्षेत्र, शाळा, स्कूल, कॉलेज सगळीकडे आपण इंग्लिशचा वापर करतो आणि लिहिताना भारत नाही लिहित, इंडिया लिहितो. कंट्री लिहिताना इंडियाने नॅशनॅलिटी इंडियन. हा नॅशनॅलिटी असं का? असं नाही व्हायला पाहिजे. तर या संबंधी आज 24 ऑक्टोबर संध्याकाळची वेळ आहे, 5:05 कमी आहेत. यावेळेला मी सांगू हे इच्छितो की भारत हा शब्द कुठल्याही परिस्थितीत सगळ्या भारतामध्ये यायलाच पाहिजे आणि भारत या नावानंच आपण ओळखले, भारतीय ओळखले जायला पाहिजे. इंडिया हा शब्द निघून जायला पाहिजे. कारण स्वतः वास्तुशास्त्र तज्ञ, रेकी तज्ञ, कुंडली तज्ञ, बऱ्याच तज्ञ मी आहे, पण बाकीचा कुठला बिझनेस मी करत बसत नाही. कारण मला इंडिव्हिज्युअल लेवलला मला माहिती आहे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन गोष्टीचा वापर व्यवस्थित केला आणि वास्तुशास्त्राचा जर वापर केला जगात आपण राज्य करू शकतो आणि आपल्याला ते करायचं पण आहे आणि मी ते करून पण दाखवणार आहे. यात काही डाऊटच नाही. माझ्या आयुष्याचं एमच आहे ते. पुढे मी येतो राजकारणामध्ये कशा बदल करायचे यासाठी. पण भारत हे जर न्यूमरॉलॉजी, स्वतः न्यूमरॉलॉजिस्ट आहे पण न्यूमरॉलॉजी जास्त मी करत नाही कारण मला वास्तुशास्त्र आणि याच्यावर दोन गोष्टी भरोसा आहे. न्यूमरॉलॉजी थोडं जेवणामध्ये लोणच्याचा कसा वापर करतो तसं न्यूमरॉलॉजीचा वापर मी करतो. पण तरी सुद्धा भारत जर न्यूमरॉलॉजिकल कॅल्क्युलेट केलं तर ह्याचं न्यूमरिक व्हॅल्यू 15 येते, म्हणजे टोटल 6 येते. इंडियाचं कॅल्क्युलेट केलं तर 12 येतं की जे अतिशय वाईट अवस्था येऊ शकते इंडिया हा शब्द वापरला पुढे जाऊन. तर नंबर 2 म्हणजे ज्यावेळेला भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा पाकिस्तानचं जे काय हे झालं, फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तान स्वतःचा स्वातंत्र्य 14 ऑगस्ट करतं. पण आपलं भारत मात्र 15 ऑगस्ट हा जो दिवस आहे हा दिवस आपण आपल्या भारतीय ह्याच्यामध्ये
आपण स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो. ह्याचं कारण एकच आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्लॅन करून एक्सपर्ट लोकांचं ओपिनियन घेऊन नंतरच 15 तारखेला रात्री 12 नंतर हे डिसाईड केलं की इंडिपेंडन्स डे 15. त्याचा परिणाम आजपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या चाललेल्या आहेत. तर 15 जी व्हॅल्यू आहे ती आपल्या देशाची व्हॅल्यू आहे आणि भारताचं टोटल 15च येतं. त्यामुळे सक्सेससाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यामुळे होणारच आहे, व्हायलाच पाहिजे असं म्हणत नाही, पण इंडिया मला नको आहे. आपण भारतीय आहे ना, कणेच्या पडावून 100% अशी कंडिशन येईल. आता आपली मुलं सगळी जी आहेत सगळी मुलं इंग्लिशच मागे लागलेले आहेत. आता ह्या मला कालच मला नायजेरियाचा एक मित्र भेटला होता, एमई स्ट्रक्चरल इंजिनियर आहे तो. त्याच्या मुलांना ज्या वेळेला त्या रावण म्हणून पिक्चर बघितला तर रावण म्हणजे काय, रावण म्हणजे माहित नाही आणि जीवन म्हणजे राम असं काहीतरी विचित्र कन्सेप्ट आहे. त्यामुळे राम म्हणून कितीही सांगितलं राम आणि रावण आहे त्याला फरकच कळत नाही. म्हणजे कल्चर कुठं चाललंय. हीच कंडिशन आपल्याला पण येऊ शकते आणि 100 वर्षांनी आपल्याला इंग्लिश बोलायला लागेल, दुसऱ्यांचं आक्रमण झालेलं असेल, भारत हे नाव जो आहे ना, शब्द हा आपल्या नकाशावरून मिटून गेलेला असेल. तर भारत हा महत्वाचा पॉईंट आहे. आणि आता मी प्रश्न मला विचारला की भारताच्या ह्याच्यामध्ये हा सब्जेक्ट घेण्याचं काय कारण आहे, हे कारण हेच आहे की वास्तुशास्त्रामुळे आपण आपल्या भारताच्या प्रत्येक सेक्टरमध्ये व्यवस्थित वापर केला तर 100% आपण सक्सेस मिळवू शकतो. आणि हे एकच आपण तारू शकतो आणि युजर फ्रेंडली इझिली वापरता येईल अशा पद्धतीचं शास्त्र हे आहे. निश्चितच सर. खरं तर ह्या विषयाला मला अजूनही पुढे न्यायचे. भारतीय राजकीय परिस्थितीला नेमकं आपलं वास्तुशास्त्र किती जबाबदार आहे किंवा तिथे तिचा नेमका कसा फायदा होतो हेही मला जाणून घ्यायचे. पण पुन्हा एकदा घेऊया छोटीशी विश्रांती. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला एक कॉल आलाय. स्वप्ना बोलतायत दहीसूरहून. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, बोला. हा, मला काय विचारायचं आहे की भारतात आता जो भ्रष्टाचार राजकारणात चाललेला आहे तर तो संपणार का कधी? आणि हे म्हणजे भारताला आपल्याला सोन्याचे दिवस पूर्वीसारखे दिसणार की नाही असं मला विचारायचं आहे. की म्हणजे सगळीकडे भ्रष्टाचार आणि जो तो राजकारणात ह्याच्यासाठीच घुसलेला आहे, आपल्या वर्णावर तूप ओढून घेतोय, तर आपल्याला चांगले दिवस कधी दिसणार की नाही हा माझा प्रश्न आहे. निश्चितच मला वाटतं कुठेतरी विषयाला साजेसाच खरं तर प्रश्न आलेला आहे. पहिला मुद्दा म्हणजे पूर्वी सारखे सोन्यासारखे दिवस येतील का, या याच्यामध्ये आपण एक महत्वाचा विचार म्हणजे लक्षात येतो की पूर्वी सोन्याचे दिवस होते आणि खरेच होते. पद्मनाभन मंदिरामध्ये मिळालेलं 2000 करोडच्या वरचं सोनं इटसेल्फ सांगतं आपल्याला. ते पद्मनाभ मंदिरमध्ये हजारो कोटी सोनं मिळालं इतकं स्पष्ट सांगतं की आपलं इंडिया प्रगल्भ होता आणि ह्याच्यापुढे प्रगल्भ होईल यात काही डाऊट नाही. भ्रष्टाचार ऑटोमॅटिकली संपायला सुरुवात होईल, पण त्यासाठी आपल्याला मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आणि मानसिकता अशी बदलता येणार नाही. ते मानसिकते बदलण्यासाठी वास्तुशास्त्राचा उपयोग केला तर ऑटोमॅटिकली चांगल्या वास्तूत माणूस चांगलाच विचार करतो आणि चांगला विचार केला की चांगले रिॲक्शन होतात त्याच्या. तर ह्या गोष्टीवर तुमचा क्वेश्चन एकदम परफेक्ट आहे की सर्वसामान्य लोकांचा हा प्रश्न आहेच आहे. पण यासाठी जर आपण प्रोग्राम घेतोय, यासाठी जर या गोष्टी आपण पुढे आणतोय की आपण पूर्ण भारताला कशा पद्धतीने स्ट्रॉंग करता येईल, म्हणूनच हे वास्तुशास्त्राचा पार्ट आपण घेतोय. आणि हे पूर्वी झालेलं आहे की यांना 100% आपला रिझल्ट गॅरंटीली मिळू शकतो. फक्त आपण इझिली त्याचा हे करायला पाहिजे, वापर करणं गरजेचं आहे. आता यामध्ये काही चित्रविचित्र वस्तू काहीतरी प्रोडक्ट तयार कर हे करून ते पैसे कमवण्याचा वगैरे प्रयत्न करतात, तो मुद्दा वेगळा. असे प्रत्येक फील्डमध्ये कोणी ना कोणी लोक असणारच आहेत, कुठलेही काही करू दे. पण तरी भारतीय वास्तुशास्त्र तरी कमीत कमी आबादी व्यवस्थित ठेवा असं मला म्हणायचंय. वास्तुशास्त्रावर डोळाडोळ करून तुम्ही काय उद्योग करू नका, नाहीतर वास्तुशास्त्रावर कोणाचा विश्वास राहणार नाही. तर 100% आपल्याला करता येईल. यांनी दिलेल्या उत्तराचं परिमार्जन आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये 100% करता येईल ही तुम्हाला मी गॅरंटी देतो. आणि हा दिवस 24 ऑक्टोबर लक्षात ठेवा. अजून काही वर्षांत तुम्हाला सांगेल की मी या स्टुडिओ बसून असं बोललो होतो म्हणून. निश्चितच सर, यांचं उत्तर देताना तुम्ही पद्मनाभ मंदिराचा उल्लेख केला, तिथे काही करोडो टन सोनं मिळालं होतं. सर, आता भारतात अशी परिस्थिती आली की दौडिया खेडा गावात सध्या 1000 टन सोन्याचा शोध सुरू आहे. त्याबद्दल जरा मला तुमचं मत जाणून घ्यायचंय. आता माझ्यावर तुम्ही अचानक टाकलेला बॉम्ब आहे. तर पहिला मुद्दा म्हणजे काय
की मी कुठल्याही गोष्टीमध्ये मला ज्या गोष्टीची माहिती आहे आणि ज्या गोष्टीमध्ये मला 100% गॅरंटीज आहे त्याबद्दलच मी कायम बोलत असतो. आता मी ते उन्नावमध्ये कधी गेलेलं नाही, नाव पण पहिल्यांदाच ऐकलंय आणि ते जाऊन कधी वास्तू परीक्षण मी केलेलं नाहीये. पण मी एक गोष्ट गॅरंटीली ह्याचं उत्तर असं देईल की तुम्हाला जर सोनंच पाहिजे काही पाहिजे असेल तर एक गॅरंटी सांगतो, जगामध्ये भारतामध्ये नाही भारतामध्येच जगामध्ये काही एवढं मोठी संस्कृती काही नव्हतीच. मला माझ्या भारताचा अभिमान आहे, कारण एवढी चांगली उच्च संस्कृती कुठल्या देशाला नाहीये, 100% नाहीये. हजारो वर्षाचं जो हे आहे पुढच्या वेळेला त्या पार्ट घेईन. वास्तुशास्त्रामुळे जिथं इथं चांगलं मंदिर आहे, जुनं पुरातन जे काही शिल्लक असल्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे आहेत तिथं 100% काही नाही काही सापडायलाच पाहिजे. कारण असं ते इझिली कोणी चोरून घेऊ शकत नाही. कारण पद्मनाभ मंदिरानं आपलं उदाहरण कळतं, कारण पद्मनाभ मंदिर 100% वास्तुशास्त्राप्रमाणेच आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्या एवढं सोनं दिसतं. बालाजीचं मंदिर इज प्लॅन्ड, वास्तुशास्त्रामुळे सगळ्यात चांगलं मंदिर प्लॅन करून बांधलेलं आहे. 7 डोंगर पश्चिमेला आणि दक्षिणेला डोंगर पॅक आहेत, ईशान्येला खूप मोठ्याच्या मोठं कुंड आहे, त्याची डेप, त्यानंतर मंदिराचं पूर्ण शिखर, बालाजीच्या मंदिराची उंची, त्यानंतर देवाच्या मूर्तीची उंची, सभामंडपाचा ओव्हरऑल क्युबिक एरिया, समोरचा पैसे गोळा होण्याचं ठिकाण, या सगळ्या गोष्टी, इव्हन सगळा अख्खा बालाजीचा डोंगरच होतो पूर्व आणि उत्तरेला असं उतार असलेला, अशा पद्धतीनं स्ट्रक्चर जे आहे नॅचरल स्ट्रक्चर हे वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. म्हणून आज जगात सगळ्यात मोठं श्रीमंत दैवत 2 नंबरचं जे आहे ते बालाजी आहे. म्हणजे वास्तुशास्त्राचे रूल्स अँड रेग्युलेशन चालू केले की ऑटोमॅटिकली आपल्याला यश मिळतं. आणि असं उन्नावपेक्षा सुद्धा असं म्हणेन की असे कुठं मंदिर आहेत की जी वास्तुशास्त्रानं परफेक्ट आहे, त्या ठिकाणी तुम्हाला काही ना काही मिळालंच पाहिजे. आणि ते असं कोणी इझिली काढून घेऊ शकत नाही, कारण वास्तू त्याला ऑटोमॅटिकली माहिती आहे की कशा पद्धतीचं संरक्षण करायला पाहिजे. निश्चितच. सर, भारताचा आता उल्लेख आलाय, भारतीय भ्रष्टाचाराचाही उल्लेख आलेला आहे, भारतीय राजकीय परिस्थितीचाही मला वाटतं कुठेतरी वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं आहे. तर आपलं वास्तुशास्त्र या भारतीय राजकीय परिस्थितीला किंवा त्या ज्या वास्तू आहेत त्यांना किती जबाबदार ठरतं? 100%. मी तर कायम असं म्हणत असतो की भारतामध्ये जे नेते आहेत, कुठलेही नेते असू दे, कुठल्याही पक्षाचे असू, ते इतके पॉवरफुल आहेत की या लोकांनी सगळे एकत्र आले की अख्ख्या जगावर ते राज्य करू शकतात. इतके पॉवरफुल नेते आहेत. आतंकवाद जे प्रकार आहे तो एक दोनच फक्त नेत्यांचं काम आहे की आतंकवाद संपणं. इतके पॉवरफुल नेते आपले आहेत, त्यावर मला 100% विश्वास आहे. फक्त प्रॉब्लेम काय येतो, संसद भवन राऊंड आहे म्हणून एक मत कुणावरही कधीही कुठल्याही गोष्टीबद्दल होत नाही. याचं उदाहरण मी तुम्हाला देतो की स्वतः इंग्रजाचं उदाहरण देतो. इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं. हे जगात मी फर्स्ट टाइम हे सगळं माझा स्वतःचं एक्सपेरिमेंट आणि आजपर्यंत मी अभ्यास चिंतन मनन करून स्वतः मी तयार केलेलं माझं म्हणणं मी मांडतोय आज या दिवशी. तर हे सत्य आहे, यात काही डाऊट नाही. लोकांना माहिती आहे की संसद भवन राऊंड आहे म्हणून, बऱ्याच लोकांना माहिती आहे की संसद भवन राऊंड आहे म्हणून राजकीय परिस्थितीला प्रॉब्लेम येतो. पण ह्याच्यामध्ये डिटेल उत्तर मी असं अजून देईल की 150 वर्ष ज्या इंग्रज लोकांनी आपल्यावर राज्य केलं त्यांनी संसद भवनामध्ये स्वतःचं कारकीर्द चालू केल्यानंतर त्यांची कारकीर्द संपुष्टात आली. 1921 ल्युटिन आणि बेकर या 2 आर्किटेक्ट लोकांनी चालू केलं संसद भवनाचं काम. 1927 संपलं. 1927 आर्विन नावाच्या त्या व्यक्तीने, त्या इंग्रजांचा कोण असेल तो, त्यांनी काउन्सिलरनी त्या ओपनिंग केलं. त्यानंतर 1931 पासून 1947 म्हणजे 16 वर्षामध्ये इंग्रजांचं ऑटोमॅटिकली ऱ्हास व्हायला चालू झालं. जे बॅकअप त्यांना इंग्लंडकडून मिळालं पाहिजे ते मिळायचं बंद व्हायला लागलं आणि ऑटोमॅटिकली सगळ्या परिस्थिती बदलल्या. भारतातला आक्रोश वाढला. त्यांचं म्हणजे अहिंसासारख्या गोष्टीनं पण त्यांना असं नमावं लागलं. 1942 चले जाओ ती चळवळ अस्तित्वात आली. ह्याच्यापूर्वी पण बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या पण त्याच्यावर फरक पडत नव्हता. पण ह्या वास्तूत गेल्यानंतर 16 वर्षाच्या त्यांना भारत सोडून निघून जायला लागलं. ही फॅक्ट आहे आणि असंच झालेलं आहे. हे फक्त राऊंड जे आहे हे समोर माझ्या संसद भवनाचं एक चित्र मला सापडलेलं आहे, ते मी तुम्हाला इथं मी दाखवतोय. हे बघा, हे आपलं पूर्ण संसद भवन आहे की जे राऊंड इन शेप आहे, गोल आहे. त्याच्यामध्ये मधी स्तूप सारखा गोल, या ठिकाणी सगळ्या महत्वाच्या काउन्सिल मिटिंगच्या सगळ्या इथं होतात. आणि हे 3 पार्ट म्हणजे एखाद्या गाडीचं चक्कर कसं असायला पाहिजे तशा पद्धतीने राऊंड आहे. राऊंड मध्ये लोक बसून डिस्कशन करतात आणि त्यामध्ये परत 3 राऊंड आहेत. बेरिंग सारखाच प्रकार आहे. वास्तुशास्त्र आपण किती निगेटिव्ह असायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं अशा ठिकाणी जर वास्तूचा रूल असा आहे की राऊंड जर एखादं कन्स्ट्रक्शन असेल त्या ठिकाणी एकमत कधी होत नाही आणि कायम त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत राहतात. म्हणून एकच सत्ता कायम कधी टिकून राहणार नाही. तर या असे इंग्रजांनी तयार केलेलं विचित्र कन्स्ट्रक्शन आपण वापरल्यामुळे आपल्या परिस्थिती, राजकीय परिस्थितीमध्ये पण आता या 60 वर्षात चित्रविचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर हे आपल्या यातनं बाहेर पडायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीत वास्तुशास्त्राप्रमाणे कन्स्ट्रक्शन करणं सगळ्यात गरजेचं आहे. कारण अशी परिस्थिती, कारण इंग्रजांचा विचार करा तुम्ही, इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं की यांनी रेल्वेची
चिरूळ बांधले, त्यांनी मोठे मोठे पूल बांधले, त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डिझाईन करायला चालू, हे सगळं सोडून अचानक निघून काय गेले? कारण त्यांना जमलं, पुढचा पार्ट एवढा क्रिटिकल झाला की त्यांना सोडून जाण्याचा पर्याय नव्हता. आता काय झालं की ते बाहेरची लोक येऊन इथं सगळं या ठिकाणी बसूनच राज्य करत होते, तर सगळ्या इंडियाचा आक्रोश नाव ओढावून घ्यायला लागला, म्हणून ते 15 वर्षावर जास्त टिकू शकले नाही. आता गंमत अशी आहे की आपलीच लोक तिथं बसलेले आहेत आणि या सगळ्यांच्या लोकांच्या विरुद्ध काय कारण असताना जन्मत उलट विरुद्ध व्हायला लागलंय, त्यामुळे वेळ लागतोय. बरोबर. पण या कंडिशनमध्ये पूर्ण भारताला धोका होण्याची शक्यता असं या विचित्र कंडिशन मला वाटतं. तर हे वास्तुशास्त्रावर निगेटिव्ह असल्यामुळं ह्याचं परिमाण करणं गरजेचं आहे आणि हे 15 वर्षापासून माझ्या डोक्यात आहे आणि हा विषय आणायचा आणि आपलं भारतीय संविधान वास्तुशास्त्रावर परफेक्ट करायचं की ज्यावेळेला भारताचं पूर्ण जगावर राज्य असेल. असं 15 ते 20 वर्षापूर्वी मी प्लॅनिंग मध्ये केलं ना, तुमच्या हा वाक्य बोलतोय, हेच माझं नशीब आहे की तुम्ही ऐकताय. पण निश्चितच त्यानंतर व्हाईट हाऊस जे आहे ते वास्तुशास्त्राप्रमाणे किती परफेक्ट आहे आपण ते गॅरंटीली बघू. निश्चितच सर, तुम्ही भारतीय संसद भवनाचं वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने त्यांचं नेमकं काय त्याची रचना आहे ती आम्हाला स्पष्ट करून सांगितली. निश्चितपणे मला वाटतं व्हाईट हाऊसकडे सुद्धा आपल्याला जायला पाहिजे, पण त्याआधी एक ब्रेक घेऊया. घेऊयात एक ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, तुम्ही आम्हाला मगाशी भारतीय संसद भवनाची नेमकी कशी रचना आहे, किती वर्तुळ आहेत, आतमध्ये किती वर्तुळ आहेत, या सगळ्याच्या अनुषंगाने आम्हाला छान त्याचं विश्लेषण करून दाखवलं. व्हाईट हाऊसकडे आपण मगाशी आलो होतो. सर, व्हाईट हाऊस बद्दल थोडंसं आम्हाला सांगा. आता व्हाईट हाऊस कोणी मुद्दाम वास्तुशास्त्राप्रमाणे तयार केलेलं नाहीये, पण आज जगामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग देश अमेरिकाच आहे. बिन लादेनला त्यांच्या घरामध्ये घुसून त्या ठिकाणी अटॅक करून त्याला मारून त्याचा शेव घेऊन जाणारी ताकद अमेरिकेकडे आहे. खरं. ह्या गोष्टी कशामुळे होतात की सगळ्यांचा त्यावेळेला म्हणजे व्हाईट हाऊस मध्ये स्वतः तिथं बसून ते काय चाललंय ते स्वतः बराक ओबामा बघत होते. कशा पद्धतीने डिस्कवर तुम्ही 2 वेळा प्रोग्राम स्पेशली बघितला की कशा पद्धतीने त्याला ओसामा बिन लादेनला मारलं, तर लाईव्ह प्रोडिक्शन ते बराक ओबामा घरात तिथं बसून बघत होते, सगळे संसद सदस्य बघत होते. एकरूपता जी आहे या वेळेला असं मिशन करण्याचा पाठिंबा इथं मिळाला, कारण वास्तुशास्त्राप्रमाणे चांगल्या पद्धती असल्यामुळे. 100% चांगला असं म्हणत नाही मी, पण बऱ्यापैकी 60% वर चांगला आहे. आणि आपल्यामध्ये मात्र इथं प्रॉब्लेम जो येतो तो एक आतंकवादी येतो, मात्र तरी त्याला 2-2 वर्ष पोहोचण्याची पाळी येते किंवा अनेक गोष्टी अशा होतात की आपण आता आपले सेनानी लोक येतो मरतायत, पण तरी सुद्धा अनेक गोष्टी होतात. त्याचा वास्तुशास्त्र तज्ञ म्हणून मी काही गोष्टीचा उल्लेख करतो, कारण हे बदलल्याशिवाय पुढे आपली प्रगती होणार नाही असं मला स्वतः वाटतं. आणि लोकशाही आहे, माझं मत मी 100% मांडू शकतो. ओके, आता यामध्ये व्हाईट हाऊसकडे आपण येऊया. व्हाईट हाऊसच्या जर प्लॅनकडे आपण आलो तर व्हाईट हाऊस जे आहे ते पूर्णपणे स्क्वेअर रेक्टँगल शेपमध्ये याचा प्लॉट आहे. यामध्ये व्हाईट हाऊस बिल्डिंग जे ते पण रेक्टँगल मध्ये येते आणि व्हाईट हाऊस मध्ये बसण्याची पोझिशन ओबामांची ते उत्तरेकडे तोंड करून बसतात. व्हाईट हाऊसला ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य 4 कोपरे 90 डिग्रीमध्ये आहेत. 3 सेक्टर, 3 प्लॅन आहेत, त्याचे 3 फ्लोअर आहेत. आणि याच्यामध्ये उत्तरेला कारंजा आहे व्हाईट हाऊसला, आणि उत्तरेला कारंजा असून मेन एंट्रन्स जो व्हाईट हाऊसचा जे मोठे मोठे गेस्ट येतात ती लॉबी उत्तरेकडेच तोंड करून आहे आणि उत्तर दिशा खूप चांगली असते या दृष्टिकोनातून. त्यानंतर बराक ओबामांचा जो पूर्णपणे स्टाफ जो बसतो त्यांना साऊथ वेस्टला बसतो आणि पूर्ण मेन ऑफिस एक्झिक्युटिव्ह ऑफिस आहे ते तुमच्या ह्या पूर्ण त्या प्लॉटच्या पश्चिमेला पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे, त्या ठिकाणी सगळे लोक बसतात. आणि यामध्ये बराक ओबामा जे त्यांची जी बेडरूम आहे ज्या ठिकाणी ते राहतात ते साऊथ वेस्टला आहे. टॉयलेट बाथरूम हे कुठल्या आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य कोपऱ्यात कुठले टॉयलेट बाथरूम येत नाही. त्यांचं डायनिंग रूम जे आहे ती पण वायव्याच्या बाजूला येते की जेव्हा व्हीआयपी लोक येतात. जे महत्वाचे 2 मीटिंग त्यांनी घेतल्या त्या घेताना 144 लोक सदस्य बसले होते, ते पण साऊथ वेस्ट कोपऱ्यात बसून त्यांनी डिसिजन घेतलं होतं. आणि हे सगळे वास्तुशास्त्र एवढे रूल्स अँड रेग्युलेशन परफेक्ट आहेत की ज्यामुळं अनेक डिसिजन घेताना परफेक्शन असतं आणि अनेक लोकांचा पाठिंबा त्याला असतो. पण काही वेळेला आता काय म्हणाल आता त्यांचा विरोधी काय गोष्टी चालू, ठीक आहे, त्यांच्या पत्रिकेत महादशा आंतरदेशाच्या विदेशात थोड्याफार निगेटिव्ह असतील त्यामुळे हा प्रॉब्लेम होत असेल, पण त्यामुळे याचं अस्तित्व कधी धोक्यात येणार नाही. अमेरिका भारताच्या कम्पेअरेटिव्ह विचार केला तर अमेरिका कायम स्ट्रॉंगच राहील हे वास्तुशास्त्र म्हणून सांगू शकतो आपण. पण त्यांच्यापेक्षा 1000 पटीने स्ट्रॉंग होऊ शकतो, कारण आपल्याकडे ते नॉलेज आणि आपण ते वर नेऊ शकतो. यासाठी सगळ्यांची साथ मिळणं अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक घराघरात तुम्ही वापरा आणि तुम्हाला 100% पॉझिटिव्ह रिझल्ट आल्याचे राहणार नाही. विदाउट डिस्ट्रक्शन वास्तुशास्त्राचा वापर करू शकतो आपण.
प्रत्येक ठिकाणी आपण करू शकतो. माझी वेबसाईट बद्दल सगळं तुम्हाला कळेलच. निश्चित सर, लोकसहभागातून खरं तर कुठेतरी मला वाटतं या सगळ्या गोष्टी होत असतात, कारण तुमचा तो इथे अभ्यास असणं, तो विश्वास असणं मला वाटतं कुठेतरी सातत्याने महत्वाचं. सर, आपण लोकप्रतिनिधींच्या कुठेतरी या वास्तू पाहतोय, मग ते संसद भवन असो किंवा व्हाईट हाऊस असो. सर, लोकप्रतिनिधींच्या वास्तू आणि सर्वसामान्यांची घरं, आता ह्या दोन गोष्टी पूर्णतः वेगळ्या आहेत, पण या दोन्ही गोष्टींचं परीक्षण करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या वास्तूच्या दृष्टीने कशा असतात? सारख्याच असतात की त्याच्यातही फरक जाणवतो? 100% वेगळ्या असतात असं मी मानतो, कारण माझं नॉलेज तेवढं आहे म्हणून मला अँगल ऑटोमॅटिकली बदलतो. कारण एका लोकप्रतिनिधी, नगरसेवक असू दे किंवा मंत्री असू दे, एकदा तुम्ही पॉलिटिक्समध्ये प्रवेश केला की काटेरी मुकुट तुम्ही डोक्यावर घातला असा अर्थ होतो. डायरेक्ट अपोजिशन तुमच्या समोरच असतं. एवढी टाइम यू हॅव टू व्हेरी कॉशियस, कायम तुम्ही कॉशियस असणं गरजेचं असतं. तेव्हा तुमचं सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम झाला तर ते जगभरचा भबरा कधी होत नाही. पण इथं पॉलिटिशियन लोकांच्या मध्ये जरा इकडे तिकडे काय हालचाली झाल्या की मीडिया किंवा बाकी गोष्टी ताबडतोब याला उचल मिळून इमिडिएटली प्रॉब्लेम येऊन त्याचं काय कारण नसताना नाव खराब होण्याची शक्यता असते. म्हणून इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह. वास्तुशास्त्राप्रमाणे घर जे आहे प्रचंड सेन्सिटिव्ह असतं. त्यामुळे या प्रत्येक कोपरे चांगले असणं, त्यांचं स्वतःचं अस्तित्व चांगलं राहावं, त्यांना विरोध नाही व्हायला पाहिजे, त्यांचा रिलेशनशिप सगळ्या जगाशी चांगला असायला पाहिजे, त्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली व्हायला पाहिजे, त्यांच्यात विचार चांगले यायला पाहिजेत, त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं राहायला पाहिजे, ज्या ठिकाणी ते काम करतात त्याच्या हाताले सगळे लोक त्यांना सगळ्या लोकांनी त्यांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. विरोधकांनी विरोध करताना पण 2 वेळा विचार करायला पाहिजे याचे विरोध करू काय नको. या सगळ्या गोष्टी हे करता करता त्यांना सांसारिक जीवनात सुख पण त्याला मिळालं पाहिजे आणि त्याने चांगल्या विचारानं पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. चांगले विचार डोक्यात येण्यासाठी वास्तुशास्त्राप्रमाणे आपण घराची निर्मिती करू शकतो. विदाउट इन डिस्ट्रक्शन या गोष्टी करू शकतो. 2012च्या इलेक्शनमध्ये पुण्यामध्ये 5 ते 6 नगरसेवकांना अगोदर सांगून वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी देऊन माझ्या नॉलेजचा वापर केलेला आहे. फर्स्ट टाइम ते 5च्या 5 लोक 5 का 6 लोक इलेक्शनमध्ये निवडून आलेले आहेत. त्यांनी दिग्गजांना पाडलेलं आहे. ते त्याचा अर्थ होत नाही मायामुळे झालं मी असं म्हणत नाही, पण मी असं नाही केलं की 12 लोकांचं नगरसेवकांचं वास्तू बघितली मी आणि त्यामध्ये 5 लोक निवडून आले असं नाही. ज्या 6 लोकांचं मी वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी त्यांना सांगितलं होतं की 100% येणार आणि तुम्ही प्रयत्न करा. तर अशा पद्धतीनं पुढच्या वेळा आपण बघू आता हे कशा पद्धतीने शक्य होतं आणि कुणासाठी शक्य होतं. सर, वास्तू कन्सल्टन्सीचा इथे मला वाटतं कुठेतरी तुम्ही उल्लेख केला, ती पद्धत नेमकी तुमची कशी तेही मला जाणून घ्यायचं, पण पुन्हा एकदा मी घेणार एक छोटासा ब्रेक. कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपल्याकडे खरं तर वेळ खूप कमी आहे, पण मला तुमची वास्तू कन्सल्टन्सी देण्याची पद्धत नेमकी कशी ते जाणून घ्यायचंय. 2 पद्धतीने मी कन्सल्टन्सी देतो, 3 पद्धतीने रादर. नंबर 1 म्हणजे स्वतः मीच कन्सल्टन्सी देतो. मी कुठला असिस्टंट नेमत नाही. माझा असिस्टंट कोण नाहीये वास्तू कन्सल्टन्सी देणारा. माझे 8-10 असिस्टंट जे आहेत ते फक्त फोन कॉल घेणे आणि प्रॉपर अपॉइंटमेंट मॅनेज करणं एवढंच काम करतात. त्यामुळे माझ्या एकट्यावरच कामाचा लोड असतो. त्यामुळे अपॉइंटमेंट मिळायला काही जरा वेळ कमी जास्त लागू शकतो. स्वतः मीच वास्तू कन्सल्टन्सी देतो. देताना तुम्ही येताना प्लॅन काढून हाताने घेऊन येऊ शकता. अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय येऊन उपयोग होत नाही. अपॉइंटमेंट घेऊ शकता, प्लॅन दाखवू शकता. मग प्लॅनवर मी काही एक्सप्लेनेशन देऊन तुम्हाला विदाउट एनी डिस्ट्रक्शन गोष्टी सांगू शकतो. मग ते फ्लॅट संबंधी असेल, मग बंगल्या संबंधी असेल, हे करू शकतो. पण इंडस्ट्री संबंधी वगैरे प्लॅनवर ताबडतोब सांगणं शक्य होत नाही. इंडस्ट्री स्वतः कुठेही जर कोणाला व्हिजिट पाहिजे स्वतः मी जात असतो. स्वतः व्हिजिट देऊन स्वतः वास्तू परीक्षण करून स्वतः गोष्टी रेमेडीज मी देत असतो. या असिस्टंटचा कुठेही सहभाग नसतो. आणि असिस्टंट पाळणं म्हणतो मी. असिस्टंट पाळून असिस्टंटला पाठवणं म्हणजे वास्तुशास्त्राचं म्हणजे इन्सल्टिंग आहे असं वाटतं की पूर्ण 100% माझी कन्सल्टन्सी 22 वर्षाचा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स मी डायरेक्ट तुम्हाला देतो आणि एखादा असिस्टंट बघण्याचा अँगल पूर्ण वेगळा असतो. त्यामुळे सक्सेस मिळेल का नाही ह्याची गॅरंटी नसते असं मला वाटतं. त्यामुळे हा एक प्रकार आहे. माझ्या प्लॅन स्वतः मी जाऊन बघतो साईटवर, ऑल ओव्हर वर्ल्ड कुठे जात असतो मी. त्याबरोबर माझ्याकडे लोक येत असतात की नेटच्या थ्रू पण लोक मला कन्सल्ट करत असतात. निश्चितच. आणि या संबंधी प्रोजेक्ट आता मी नगरसेवकांचं जे काय म्हटलं की वास्तुशास्त्रामध्ये बऱ्यापैकी आपण चांगला रिझल्ट देऊ शकतो. जे काय वेबसाईटवर सगळ्या गोष्टी इंडस्ट्रीज, हॉटेल्स, फ्लॅट सगळे जे काय असेल
ते हॉस्पिटल वगैरे सगळं तुम्ही माझ्या वेबसाईटवर बघू शकता. बरोबर. आणि तुम्ही माझे काय चाललेले प्रोग्राम आहे ते युट्यूबवर तुम्ही स्वतः बघू शकता, तुमच्या रिलेटिव्हना बघायला सांगू शकता. बरोबर सर, नेमकी ही कन्सल्टन्सी देण्याची जी पद्धत आहे ती मला वाटतं कुठेतरी आता आपल्याला अगदी थोडक्यात खरं तर तुम्ही मला सांगितलीत, पण ती विस्तृतपणे जाणून घ्यायची आणि त्यासाठी आपल्याला 7 नोव्हेंबरला म्हणजे पुढच्या महिन्यात भेटायचं आहे. आणि तेव्हा सरकारी वास्तू नेमकी वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून कशी असावी किंवा सरकारी ही जी लोक आहेत त्यांची घरं किंवा सर्वसामान्यांची घरं नेमकी वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपली बांधली आपण तर नेमका काय फायदा होईल ह्याबद्दलही खरं तर मला तुमचं मार्गदर्शन लागणार आहे. पण त्यासाठी आपल्याला भेटायचं आहे पुढच्या महिन्यात 7 नोव्हेंबरला, अर्थात मंगळवारी पुन्हा एकदा गुरुवारी पंडित शिवकुमार श्री यांना आपण भेटणार आहोत गुरुवारी पुढच्या महिन्यात 7 नोव्हेंबरला. सर सध्या तुम्ही इथे आलात आणि वास्तुशास्त्र आणि राजकारणातील यशापयश या विषयावर आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. आपण पुन्हा लवकरच भेटू नव्या पाहुण्यांसह नव्या विषयासह महाराष्ट्र कॉलिंग मध्ये. तोपर्यंत नमस्कार.